विवाह सोहळ्यात नवरी मुलीला घालण्यासाठी केलेले सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम आणि मोबाईल असा ऐवज ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील शिरडोण येथे घडली। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात आसराबाई रघुनाथ मेहत्रे राहणार अकोळणे तालुका नगर यांनी फिर्याद दिली। फिर्यादी निवृत्त शिक्षिका असून त्यांच्या भावाच्या मुलाचे लग्न 2 मे रोजी नगर तालुक्यातील शिरडोण येथे होते। विवाह सोहळ्यात नवरी मुलीला घालण्यासाठी नवरदेवाच्या कुटुंबाने सोन्या चांदीचे दागिने केले होते। ते सांभाळण्यासाठी फिर्यादी मेहत्रे यांच्याकडे देण्यात आले। सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स, पायातील चांदीचे जोडवे तसेच काही रोख रक्कम आणि मोबाईल असा 2,19,310 रुपयांचा ऐवज त्यांच्याजवळील पर्समध्ये ठेवलेला होता। दुपारी 2च्या सुमारास मंगल कार्यात विवाह सोहळ्याची गडबड सुरू असताना अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून ती पर्स चोरली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। त्यांनी शुक्रवारी 10 मेला सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारक करत आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।